संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील प्रमुख संत, कवी आणि समाज प्रबोधनकार होते. त्यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. लहानपणीच आई वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ आजोबा चक्रपाणी यांनी केला. पुढे जनार्दन स्वामी यांच्याकडून त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेतले. संत एकनाथांनी भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश समाजात पोहोचवला. त्यांनी धर्मातील आडंबर, जातीभेद आणि अंधश्रद्धेला विरोध केला. त्यांच्या मते ईश्वर भक्तीबरोबरच सदाचार, दया आणि सर्वांशी समान वागणूक ही जीवनातील महत्त्वाची मूल्ये आहेत. मराठी भाषेच्या विकासात संत एकनाथांचे मोठे योगदान आहे. त्यांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर आणि भारूड यांसारखे अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. त्यांच्या भारुडांमधून समाजातील विविध घटकांचे जीवन, नैतिक मूल्ये आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडले गेले. त्यांची भाषा साधी आणि सर्वसामान्यांना समजणारी असल्यामुळे त्यांचे साहित्य लोकांमध्ये लोकप्रिय झाले. संत एकनाथांनी भक्ती आणि समाज सुधारणा यांचा समन्वय साधला. त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढील संत परंपरेवर आणि मराठी समाज जीवनावर दीर्घकाळ राहिला. त्यामुळे महाराष्ट्राच्या संत साहित्य आणि सांस्कृतिक इतिहासात त्यांना विशेष स्थान प्राप्त झाले आहे.